नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजे निशा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही एका चांगल्या विचाराने करत असतो, कारण हेच चांगले विचार आपल्या आयुष्यात एक ऊर्जा निर्माण करतात आणि सकारात्मकता ठेवतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचे हे विचारधन. जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात, मात्र गरुड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगावरून उडतो. गरुडाप्रमाणेच संकटावर मात करायला शिका. मित्रांनो, आपल्या जीवनातही अनेकदा असेच प्रसंग ओढावतात. आपल्यावर ज्यावेळी संकट येतं त्यावेळेस आपण त्या संकटाला घाबरून त्या संकटाकडे पाठ फिरवतो, मात्र त्याचवेळी आपण संकटावर जर मात केली, संकटाला न घाबरता सामोरे गेलं तर आपण नक्कीच त्या संकटापासून आपली मुक्तता करून घेतो. आज दिनांक 23 सप्टेंबर आणि जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचे दिनविशेष. सर्वप्रथम जाणून घेऊया ऐतिहासिक घटना. सन 1846 साली अर्बिन ली वेरियर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सन 1884 साली महात्मा फुलेंचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली. त्यानंतर 2002 साली मोझिला फायरफॉक्स ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. मोझिला कॉर्पोरेशन कंपनीने विकसित केलेला आंतरजाल न्याहाळक अथवा विचारक प्रकारातील सॉफ्टवेअर आहे. हे मराठी भाषेत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. मार्च 2011 मध्ये मोझिला फायरफॉक्स जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वापरला जाणारा आंतरजाल न्याहाळक आहे. या न्याहाळकास इंडोनेशिया, जर्मनी व पोलंडमध्ये बरेच यश मिळाले आहे. तेथे तो अनुक्रमे 67%, 60% व 47% वापरला जातो. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव न्याहाळक मराठी भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीतून संपूर्ण भाषांतर केले गेले आहे. सन 2019 साली थॉमस कुक ग्रुप कंपनी या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. त्यावेळी किमान 6 लाख प्रवासी ग्राहक जगभरात अडकले. सन 1889 साली निंटेंडो लिमिटेड कंपनीची स्थापना झाली. निंटेंडो कंपनी लिमिटेड ही एक जापानी बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी व्हिडिओ गेम विकसित करते, ते प्रकाशित करते आणि होम कन्सोल हँडहेल्ड बनवते. ही कंपनी 1889 मध्ये जपानमध्ये फुसाझिरो यामाउची यांनी हानाफुडा पत्ते बनवणारी कंपनी म्हणून स्थापन केली होती. निंटेंडो 1963 पासून त्यांचे सध्याचे नाव वापरत आहे. यानंतर जाणून घेऊया पुढील ऐतिहासिक घटना. सन 1641 रोजी मर्चंट रॉयल जहाज 1 लाख पाऊंड सोन्याचा खजिना घेऊन जाणारे हे जहाज समुद्रात बुडाले. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसातील काही विशेष जन्मदिन तसेच जयंती. सन 1861 बॉश कंपनीचे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा आज जन्मदिन आहे. सन 1903 समाजवादी नेते स्वातंत्र्यसैनिक युसुफ मेहर अली यांचा आज जन्मदिन आहे. युसुफ मेहर अली हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते होते. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1903 रोजी मुंबईत झाला. त्यांचे कुटुंब मूळ गुजरातच्या कच्छ भागातील होते. मेहर अली यांच्या आजोबांचा मुंबईमध्ये कापडाचा व्यवसाय होता. मेहर अली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी विरोधात रस्त्यावर उतरले. ते हायस्कूलमध्ये असताना वेगवेगळ्या राष्ट्रांच्या क्रांतिकारी चळवळी आणि त्यात तरुणांनी बजावलेली भूमिका याविषयीचे वाचन करत असत. कॉलेजमध्ये असताना ते बॉम्बे प्रेसिडेन्सी युथ लीग संघटनेत सहभागी झाले. ते सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांनी 1942च्या चले जाव आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सन 1908 देशभक्त व हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा आज जन्मदिन आहे. सन 1911 भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा आज जन्मदिन आहे. सन 1917 भारतीय रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी यांचा आज जन्मदिन आहे. असीमा चॅटर्जी या भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉक्टर होते. कोलकाता विद्यापीठातून असीमा चॅटर्जी यांनी इसवी सन 1938 साली सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञात ऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये MSc पदवी घेतली. इसवी सन 1944 साली डॉक्टर PK बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्या DSc झाल्या. भारतात कुठल्याही विद्यापीठात डॉक्टर ऑफ सायन्स होणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या. यानंतर जाणून घेऊया पुढील जन्मदिन. सन 1919 पुणे विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा आज जन्मदिन आहे. यांनी
अनेक वर्ष पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कामकाज पाहिले. सन 1950 समाजशास्त्रज्ञ डॉक्टर अभय बंग यांचा आज जन्मदिन आहे. अभय बंग हे महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक आरोग्यासाठी ते 4 दशकांपासून कार्यरत आहेत. त्यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेची स्थापना केली. सन 1952 क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचा आज जन्मदिन आहे. सन 1957 पार्श्वगायक कुमार सानू यांचा आज जन्मदिन आहे. कुमार सानू यांनी आजपर्यंत अनेक हिट सॉन्ग गायले आहेत. त्यामध्ये मराठी किंवा इतर भाषा तसेच हिंदी भाषांचाही समावेश आहे. आजकालच्या तरुण पिढीला त्यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजातील सुरेल गाणी वारंवार ऐकावीशी वाटतात आणि हीच त्यांच्या गायनाची पावती मानली जाते. सन 2000 भारतीय रायफल नेमबाज सुवर्णपदक विजेती कुमारी श्रेया अग्रवाल हिचा आज जन्मदिन आहे. सन 1951 भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक AVP रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक PR कृष्णकुमार यांचा आज जन्मदिन आहे. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसातील काही पुण्यतिथी अर्थातच स्मृतिदिन. सन 1858 मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ यांचे निधन. सन 1870 फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातन तत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे 23 सप्टेंबर 1870 साली निधन झाले. सन 1882 जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा आज स्मृतिदिन. फ्रेडरिक वोहलर हे 19व्या शतकातील एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते, जे सेंद्रिय आणि अजैविक रसायनशास्त्रातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी ॲल्युमिनियमचे शुद्ध स्वरूपात पृथक्करण केले आणि युरियाचे संश्लेषणही केले, जे सेंद्रिय रसायनशास्त्रात सजीव शक्तीच्या सिद्धांताला आव्हान देणारे एक महत्त्वपूर्ण कार्य होते. सन 1939 आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिगमंड फ्राईड यांचा आज स्मृतिदिन. सिगमंड फ्राईड हे एक ऑस्ट्रियन मज्जाशास्त्रज्ञ होते, ज्यांनी मनोविश्लेषणाची स्थापना केली. फ्राईड आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मानवी मनाच्या कार्यप्रणालीवर महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले, ज्यात बेशुद्ध मन, दडपशाही आणि अर्भक लैंगिकता या संकल्पनांचा महत्त्वपूर्ण समावेश आहे. सन 2004 शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष डॉक्टर राजा रामन्ना यांचा आज स्मृतिदिन. सन 2015 भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचा आज स्मृतिदिन. स्वामी दयानंद सरस्वती हे एक भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते, ज्यांनी वेदांचे प्रामाण्य पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला आणि सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातून आर्य समाजाच्या विचारांची मांडणी केली. त्यांनी सामाजिक सुधारणांवर भर दिला आणि भारतीयांसाठी स्वराज्याचे विचार मांडले. सन 1929 ऑस्ट्रियन जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड ॲडॉल्फ झिसिमंडी यांचा आज स्मृतिदिन. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व महान आणि थोर व्यक्तींचा आज जन्मदिन व स्मृतिदिन आहे. रेडिओच्या या व्यासपीठाकडून या सर्व थोर व्यक्तींना विनम्र अभिवादन. यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. असेच ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.